चिमण्या गोष्टी. नमस्कार मुलांनो, आज मी तुम्हाला तेनालीरामच्या गोष्टींपैकी सगळ्यात जास्त चतुर कोण ही गोष्ट सांगणार आहे. एक दिवस बोलता बोलता राजा कृष्णदेवरायाने तेनालीरामला विचारले, कोणत्या प्रकारचे लोक सगळ्यात जास्त मूर्ख असतात आणि कोणत्या प्रकारचे लोक अधिक चतुर असतात. तेनालीरामने त्वरित उत्तर दिले, ब्राह्मण हे सगळ्यात जास्त मूर्ख असतात आणि व्यापारी हे सगळ्यात जास्त चतुर असतात. हे तू काय बोलत आहेस तेनालीराम? ब्राह्मण हे उच्च शिक्षित व ज्ञानी असतात. तू व्यापाऱ्यांची ब्राह्मणांबरोबर तुलना करू शकत नाहीस. राजा बोलला. त्यावर तेनालीराम म्हणाला, महाराज, मी माझा मुद्दा पटवून देऊ शकतो. राजा म्हणाला, ते कसे काय? तेनालीराम बोलला, मी उद्या दरबारात सर्वांसमक्ष पटवून देईल. दुसऱ्या दिवशी जेव्हा दरबार पूर्णपणे भरलेला होता तेव्हा तेनालीराम बोलला, आपल्या आध्यात्मिक गुरूंना बोलवावे. राजगुरू आल्यावर तेनालीराम बोलला, मी हे आता सिद्ध करून दाखवेल महाराज, परंतु तुम्ही या कामात लक्ष देणार नाही असे मला वचन द्या, तेव्हा मी कामास सुरुवात करेन. राजाने तेनालीरामचे म्हणणे मान्य केले. तेनालीरामने आदरपूर्वक गुरूंना विचारले, राजगुरू, महाराजांना तुमच्या शेंडीची आवश्यकता आहे. याबद्दल तुम्ही मागाल ते बक्षीस मिळेल. राजगुरूंनी विचार केला की इतक्या वर्षापासून जपलेली शेंडी कशी कापून द्यावी, परंतु राजाची आज्ञा कशी टाळू शकतो. त्यांनी सांगितले, तेनालीरामजी, मी शेंडी कशी देऊ शकतो? तेनालीराम बोलला, राजगुरुजी, आपण आजन्म महाराजांचे मीठ खात आहात. शेंडी अशी वस्तू तर नाही ना जी परत येऊ शकत नाही. आणि महाराज, आपण मागाल ते बक्षीस द्यायला पण तयार आहेत. राजगुरूंना मनातल्या मनात समजले की हा तेनालीरामचा काहीतरी डाव आहे. तेनालीरामने विचारले, राजगुरुजी, आपल्याला शेंडीच्या बदल्यात काय बक्षीस पाहिजे? राजगुरुजींनी सांगितले की 5 सुवर्ण मुद्रा खूप होतील. 5 सुवर्ण मुद्रा राजगुरूंना दिल्या गेल्या आणि केश कर्तन करणाऱ्याला बोलावून राजगुरूंची शेंडी कापण्यात आली. आता तेनालीरामने राज्यातील सर्वात प्रसिद्ध व्यापाऱ्याला बोलाविले. तेनालीरामने व्यापाऱ्याला सांगितले, महाराजांना तुमच्या शेंडीची गरज आहे. सर्व काही महाराजांचेच आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा ते घेऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की मी एक गरीब माणूस आहे. व्यापारी बोलला. त्यावर तेनालीराम म्हणाला, तुम्हाला तुमच्या शेंडीची मागाल ती किंमत देण्यात येईल. मग व्यापारी म्हणाला, सर्व काही तुमची कृपा आहे, परंतु तेनालीरामने विचारले, तू काय बोलू इच्छितोस? खरे तर या शेंडीमुळे मी सर्व काही व्यवस्थापित करू शकतो. माझ्या मुलीचा विवाह केला होता तेव्हा मी माझ्या शेंडीची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी पूर्ण 5000 सुवर्ण मुद्रा खर्च केल्या होत्या. मागच्या वर्षी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा पण याच कारणामुळे 5000 सुवर्ण मुद्रा खर्च केल्या होत्या. माझ्या या गोंडस शेंडीमुळे बाजारात जेव्हा मला गरज पडेल तेव्हा कमीत कमी 10 ते 12,000 सुवर्ण मुद्रा उधार मिळतात. आपल्या शेंडीवर हात फिरवीत व्यापारी बोलला. या प्रकारे तुझ्या शेंडीची किंमत 15,000 सुवर्ण मुद्रा झाली आहे. ठीक आहे ना? तुला तुझी ही किंमत दिली जाईल. 15,000 सुवर्ण मुद्रा व्यापाऱ्याला दिल्या गेल्या व व्यापारी शेंडी कापण्यासाठी बसला. जसे नाव्याने शेंडी जवळ बसताना नेला, व्यापारी जोरात बोलला, सांभाळून नाव्या, तुला माहित नाही का ही महाराज कृष्णदेवरायांची शेंडी आहे ते? हे ऐकून राजा चिडला व बोलला, या व्यापाऱ्याची इतकी हिंमत की तो माझा अपमान करतो, त्याला धक्के मारून दरबारातून काढून टाका. व्यापारी 15,000 सुवर्ण मुद्रांची थैली घेऊन तिथून निघून गेला. काही वेळानंतर तेनालीराम बोलला,
आपण बघितले का महाराज, राजगुरूंनी फक्त 5 सुवर्ण मुद्रा घेऊन आपली शेंडी कापून दिली व व्यापारी 15,000 सुवर्ण मुद्रा घेऊन गेला. त्याचबरोबर आपली शेंडीही वाचवून घेऊन गेला. तुम्हीच सांगा, ब्राह्मण चतुर की व्यापारी? राजा बोलला, तू योग्य सांगितले होते की व्यापारी चतुर असतात. मुलांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चिमण्या गोष्टी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.